लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा. आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी अर्ज कसा लिहायचा आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अंगणवाडीकडे जाताना तुम्हाला कसं काय फॉर्म लिहून चालेल, काय डॉक्युमेंट घेऊन जायचं सगळं सांगणार आहे. बघा हा फॉर्म आहे, हा तुम्हाला फॉर्म मी पूर्ण व्यवस्थित पुढे एक एक करून दाखवणार आहे. कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. ज्यांना हप्ता पाहिजे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, संपूर्ण पाहायचा आहे. त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी, आपल्या लाडक्या अजितदादा पवार यांचं काल अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्यानंतर विलीनसुद्धा झालेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, त्यांच्यासाठी एकदा भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही सगळ्यांनी द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. कारण लाडक्या दादांमुळे आज आपल्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला चेक हा सही करून येत होता, परंतु याचं काम आता लवकरच दुसऱ्याकडे पोहोचवणार येत आहे. पहा, आता ज्या लाडक्या बहिणींना हा फॉर्म मिळालेला नाही त्यांनी साध्या आपल्या वहीच्या पानावरती जरी हा फॉर्म लिहिला तरी चालेल. मी तुम्हाला सांगतोय कसा लिहायचा आहे. ही एक ना एक वळ लिहायची आहे बघा. तुमच्याकडे हा फॉर्म नसला तरी वहीचं पान घ्या आणि हे लिहा. व्हिडिओ थांबवा आणि काय लिहिले बघा. दिनांक टाकायचा आहे, दिनांक टाकायचा उजव्या साईडला. पुढे प्रति माननीय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी. आता रायगड अलिबाग लिहिलं आहे ना, तिथं तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्ही टाकू शकताय. कुठला तुमचा जिल्हा असेल, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक. ओके. आता अर्जदार खाली बघा, अर्जदार काय लिहिलं आहे, विषय लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत. हा तुम्हाला अर्ज असाच सेम, तुमच्याकडे अर्ज नसेल तर तुम्ही वहीच्या पानावर असंच सेम लिहायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वहीच्या पानावर सेम असंच लिहायचं आहे. पहिल्यांदा दिनांक टाकायचं आहे, परत प्रति टाकायचं आहे, परत अर्जदार विषय टाकायचा आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत असं टाकायचं आहे. खाली महोदय आणि कॉमा द्यायचा आहे, महोदय आणि कॉमा द्यायचा आहे. बघा, मी वरील विषयी विनंतीपूर्व अर्ज करते की मी, आता तुमचं इथं नाव टाकायचं आहे. आता मी कोणी तुमचं एक एक्झाम्पल घेऊ, अर्चना जाधव असं घेऊया आपण. ओके. राहणार पुणे असं लिहायचं आहे. राहणार पुणे, तालुका पुणे, जिल्हा पुणे, रायगड आहे तिथं पुणे लिहायचं आहे. येथील रहिवासी असून माझा आधार क्रमांक तिथं आधार क्रमांक टाकायचा आहे. हा आहे बघा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हा फॉर्म तुम्हाला भेटला नसेल तर वहीचं पान घ्या, वहीच्या पानावर हा मजकूर लिहा. व्हिडिओ थांबवा, व्हिडिओ थांबवून ही लाईन बघा. मी पुढे सांगणारच आहे व्यवस्थित कसं सगळं करायचं आहे ते. आता इथपर्यंत आले तुम्ही. कुठपर्यंत, माझा आधार क्रमांक समजा 1 2 3 4 5 6 8 9 10 आहे आणि हा आहे असं इथपर्यंत लिहायचं आहे, बरोबर. आता पुढे बघा, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲप / आहे पुढं वेब किंवा वेब पोर्टलवर अर्ज केलेला असून अर्जाचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. अर्जाचा क्रमांक -- आहे. आता अर्जाचा क्रमांक प्रत्येकाकडे आहे, अर्जाचा क्रमांक प्रत्येकाने टाकायचा आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी गरजेचं आहे. तरच तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता मिळणार, अन्यथा लाभ बंद होणार आहे. मी पुन्हा ओरडून सांगतोय, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे मिळावेत हीच माझी एक अपेक्षा आहे. त्यामुळं पटकन हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर झाला पाहिजे, प्रत्येक फेसबुक ग्रुपवरती शेअर झाला पाहिजे. कारण लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ खूप कामाचा व्हिडिओ आहे. कामाचा व्हिडिओ शेअर करणं हा आपलं काम आहे. पहा, इथपर्यंत लिहिलं, माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो फॉर्म भरला त्याचा अर्ज क्रमांक तुम्ही तिथं लिहिला, अर्ज क्रमांक -- आहे. आता पुढं काय लिहिलं आहे बघा, व्यवस्थित बघा. आता भरपूर लाडक्या बहिणीचं काय झालं आहे, अर्ज क्रमांक त्यांना लक्षात नसेल तर पटकन त्यांनी वेबसाईटवरती जाऊन तुमचा अर्ज क्रमांक काय आहे ते बघायचं आहे. कारण अर्ज क्रमांकाशिवाय तुम्हाला इथं काही होणार नाही. अर्ज क्रमांक तुमचा आणि आधार कार्ड तुमच्या लक्षात असणं गरजेचंच आहे, नाहीतर प्रॉब्लेम होणार आहे बघा. आता बघा, शासनाकडून मला सुरुवातीच्या काळात योजनेचा लाभ मिळत होता. हे महत्त्वाचं वाक्य आहे. नाहीतर प्रॉब्लेम काय होईल, तुम्ही जर नीट लिहिला नाही तर प्रॉब्लेम होणार आहे. बघा, असा एक पूर्ण मोठा फॉर्म आहे. मी पूर्ण मोठा फॉर्म देणार आहे. त्याच्यामध्ये काय जोडायचं आहे आणि काय करायचं तुम्हाला पूर्ण व्यवस्थित इन डिटेल मी माहिती देणार आहे. थोडं गडबड करू नका. 2 मिनटं व्हिडिओ बघा, पण कामाचा व्हिडिओ आहे.
बघा, शासनाकडून मला सुरुवातीच्या काळात योजनेचा लाभ हा मिळत होता. तथापि विभागाने केलेल्या तपासणीमध्ये माझा अर्ज माझ्या कुटुंबात 4 चाकी वाहन, शासकीय कर्मचारी, आयकरदाता, अन्य योजनेचा लाभ घेत स्वतः शासकीयच्या कर्मचारी असून आवश्यकताला निवडावे कारणामुळे अपात्र करण्यात आलेले आहे. बरोबर, EKYC ज्यांची चुकली होती त्याची कारणं आहेत ही सगळी. काय काय कारणं होती? विभागाने काय केली ती तपासणी EKYC मध्ये, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की ह्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे, यांच्याकडे कोणीतरी शासकीय कर्मचारी आहे, कोणीतरी इन्कम टॅक्स भरत आहे, कुणीतरी स्वतः कर्मचारी शासकीय कर्मचारीमध्ये आहे किंवा त्यांच्या घरातलं कोणीतरी आहे. अशा प्रकारचा चुकीचा निर्णय माझ्याकडून घेण्यात आला, चुकीचा पर्याय हा माझ्याकडून निवडण्यात आला आणि त्यामुळे मला अपात्र करण्यात आलेले आहे. समजलं? हा वाक्य खूप महत्त्वाचं आहे, परत समजून घ्यायचं आहे. ह्या वाक्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही चुकून पर्याय निवडलेला आहे, त्यामुळं मला ह्या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा, तथापि माझ्या घरात 4 चाकी वाहन किंवा शासकीय कर्मचारी किंवा आयकरदाता किंवा अन्य योजनेचा लाभ घेत किंवा स्वतः शासकीय कर्मचारी नाही. बघा, इथं खाली शेवटच्या वाक्यात काय दिलं आहे? कोणीही माझ्या घरात आयकर इन्कम टॅक्स भरत नाही, कोणीही शासकीय कर्मचारी नाही, 4 चाकी वाहन नाही किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही, तरीसुद्धा माझा अर्ज अपात्र केला आहे. तरीसुद्धा माझा फॉर्म अपात्र केलेला आहे. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व माझा लाभ पुन्हा सुरू करावा ही विनंती. पहा, याच्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलं आहे की मी कुठल्याही प्रकारचे योजनेमध्ये लाभ घेत नाही, कुठलाही शासकीय कर्मचारी नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, ना माझ्याकडे कुठली 4 चाकी आहे. तरीसुद्धा माझा अर्ज अपात्र केला गेलेला आहे. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि माझा लाभ पुन्हा सुरू करावा ही विनंती. आता सोबत तुम्हाला 2 डॉक्युमेंट भरायचे आहेत. कुठले? आधार कार्ड झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आपला विश्वासू करून खाली सही करायची आहे. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. आधार क्रमांक चालू आहे का बघायचा आहे, आधार क्रमांक आपला अपडेट आहे का बघायचा आहे, चालू मोबाईल नंबर त्याला लिंक आहे का, मोबाईल नंबर चालूच असला पाहिजे, त्याला लिंक असणं गरजेचं आहे. सोबतच आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का हे सुद्धा खूप बघणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे वहीच्या पानावर, त्याच्यावरती सही वगैरे करून हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा.